एक्स बार आपण त्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय येतं xi मायनस x बार xi कुठे आहे इथे आहे तर त्याच्यामध्ये काय करायचंय x बार वजा करत जायचंय पहिला मध्ये काय सांगितलं di होतं आपल्याला 10 मायनस काय करायचं 12 किती येतंय -2 11 minus 12 is equal to किती -1 12 minus 12 0 13 minus 12 is equal to 1 12 minus 12 is equal to 0 13 minus 12 is equal to 1 14 minus 12 is equal to 2 काय केलं आपण di काय केले काय व्हॅल्यू मायनस मध्ये आहे ती मायनस काय करा प्लस मध्ये लिहूया 2 येते 1 येते 0 आहे 1 आणि 2 आहे ओके तर di चा सम लागणार आहे का आपल्याला कुठं त्याचा कुठं सम लागणार आहे त्यामुळे नो मायनस आपल्याला काय करायचं fi into mod di fi कुठे आहे इथे fi आहे mod di कुठे आहे तिथे आहे ह्या दोन्हीचा गुणाकार यामध्ये सगळं 3 into 2 6 12 into 1 12 18 into 0 0 12 into 1 12 8 into 2 6 काय लागणार आहे तर फायनल सम लागणार आहे ती काढून घ्या किती येतंय 36 36 ओके हा टेबल मध्ये आपल्याला जे मीन डेविएशन काढण्यासाठी लागायचे ते सगळे आपण काढून घेतले therefore mean deviation is equal to formula यूज करायचे sum of fi into mod di divided by sum of fi that is equal to fi into di किती आले 36 आले divided by fi किती आले 48 किती येतं mean deviation हां 3/4 लिहून घ्या सगळ्यांना फास्ट लिहून घ्या 0.75 येतं आन्सर 0.75 ओके आता समजलं सगळ्यांना अनुरूप डेटाचा एक एक्झाम्पल काय घेतो माहिती आहे का तुम्हाला ह्या बोर्डवरचं शिकवले तर तुम्हाला परफेक्ट कळतो सगळ्यांना ओके पीडीएफ फाईल मध्ये काही वेळे कन्फ्युज होते तुम्हाला थोडंफार म्हणून आपण काय केलंय एक दोन एक्झाम्पल बोर्डवर आपल्याला इथं सांगायचं होतं तुम्हाला सांगितलं आता कळलं सगळ्यांना आताच विचारा आपण जे बोर्डवरती शिकवतो तुम्हाला समजलं विचारा समजलं नसेल तर विचारा आता ओके सगळ्यांना अंडरस्टँड झालंय कळलं सगळ्यांना या टाइपचा जर डेटा दिले असेल तर मीन डेविएशन या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं इथं सॉल्व्ह करायचं आहे फॉर्म्युलावरून आपल्याला टेबल तयार करता येते पहिल्यांदा तुम्ही फॉर्म्युला सगळे लिहून घेतले त्या फॉर्म्युलावरून काय करायचं रिव्हर्स मध्ये जायचं जे आपल्याला पहिल्यांदा दोन दिले ते लिहून घ्यायचं मग एक्स बार काढण्यासाठी काय लागतं fi into xi लागतं fi into xi घ्या त्यानंतर di लागतं आपल्याला di नंतर नॉट ते प्लस मध्ये असेल मायनस मध्ये काही व्हॅल्यू असेल प्लस मध्ये किंवा फायनल काय असतं इथं di into fi मल्टिप्लिसिटी नंतर ते सम मिळतो आपल्याला फॉर्म्युला मध्ये यूज करायचं ओके सगळं लिहून घेतले का Yes, sir. नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या find mean deviation about mean of the following distribution find mean deviation about mean of the following distribution काय कोण चालू आहे नलवडे आनंद नलवडे नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या find the mean deviation about mean of the following distribution xi मध्ये लिहून घ्या
10, 20, 30, 40, 50. Ten, 20, 30, 40, 50. F5 मध्ये लिहून घ्या 7, 5, 3, 2, 1. 7, 5, 3, 2, 1. ओके, सॉल्व करता सगळ्यांनी. ओके, सॉल्व करता ना. Yes, Yes, sir. sir. हा, x5 किती येतोय? $21.66. 21.66. आले का बाकी जण तेवढं? हो सर. F5 sum of F5 किती येतोय? हा, सांगा पाऊसा. F5 sum of F5. 18, First 18, 18, 18. F5 into X आहे 290. 390. 200, 390. 390. 390. It is 390 upon 18 is equal to X5 is equal to 21.66. 20. 1.66. DI काढा आता. XI मध्ये काय करायचं? DI करायचं समीकरण. 10 minus 21.66, 20 minus 21.66, 30 minus 21.66, 40 minus 21.66, 50 minus 21.66. Minus 11.66. Minus 1.66.
8.34, 18.34 आणि 28.34. 28.34. बेस करा तिला मायनस मध्ये काय प्लस मध्ये लिहा. आता FI into DI मल्टिप्लाय करा. FI कुठे आहे बघा 7 into 11.66 साठी कॅल्क्युलेट करायचं. तुम्हाला हा पॉइंट मध्ये आन्सर असणार त्यामुळे तुम्हाला कॅल्क्युलेटर कंपल्सरी यूज करायचं. मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे पण तिथे ह्याच्यामध्ये जास्त दिसून आहे. एक्झाम मध्ये तुम्ही खाली कोरा पेज मध्ये वगैरे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करून त्याचा आन्सर काढू शकता तुम्ही. ओके आन्सर काढू शकता. आपल्याला कंपल्सरी मॅथ्स मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायला लागतं. एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ब्लँक पेजेस लागते तिथं. ठीक आहे एवढं लक्षात घ्यायचं की समोर पुस्तक वर काय ठेवायचं नाही. पुस्तक नोटबुक वगैरे कुठलंही फक्त ब्लँक पेजेस असेल तरी चालते तिथे एक्झाम बरोबर लक्षात ठेवा ते ब्लँक पेज दिसायला पाहिजे. काही वेळी तुम्हाला जर इमेज मध्ये जर तिथं लिहिलेलं वगैरे सगळं त्याच्यामध्ये दिसलं काही वेळी तिथं एक्झाम जर बघितलं की तुम्हाला तिथं वॉर्निंग येऊ शकते. त्यामुळं ब्लँक पेज मध्ये तुम्ही तिथं सॉल्व्ह करून त्याचा आन्सर काढू शकता तुम्ही कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्या मॅथ्स मध्ये. ओके एक्झाम्पल असते तिथं सॉल्व्ह करावं लागते तुम्हाला. काय येतो मेन डेरिव्हेशन FI into DI करा किती येतं चला तर दोन्हीचा गुणाकार करून सांगा. 81.66, 81.66, 8.3, 8.3 25.02, Hello, sir. Sir, first 81.62 येते. 80 सर 81.62. 1.62. First वाले sir. 7 into 11.66 आहे ना त्याचं 81.62 येते. 67 हा सर 62 येतं सर तिथं 66 च्या 81. जागी. 66 67 चालते. 8.3, Next काय 25.0, 25.2, 36.68. 36.68. लिहिलं तुम्ही 25.2. 36. तर थर्डचा आहे 26.02 आणि फोर्थ आहे 36.68. लास्ट 28.34. 20.34. सगळ्यांचा सम किती येतोय तर जर पहिलं 81.62 घेतलं तर मग 180 येते. हा जर फर्स्ट वाला 81.66 घेतलं तर 180 येते. 188 बरोबर येते का 188 येते का नाही सर 180. 80 हा सर सर 179.96 येते. 179.96 येते. 96 हा सर. काही जणांचा कमी जास्त पॉईंट पर्सेंट येतो काय आहे 179.96 येते. कोणत्या ते 180 जवळपास येते. त्या पॉईंट मध्ये कमी जास्त जर घेतलं ना तुम्ही थोडं कमी जास्त होतोय. ओके शेवटी आपल्याला आन्सर केवढा यामध्ये येतोय 179.96 किंवा काही जणांचा 180 आलेला आहे. 180 जर पॉईंट मध्ये कमी जास्त झाले की 180 त्या वाढू शकते. अजून 4 पॉईंट जर वाढले की ना 180 बनतो ते 0.8. सम ऑफ FI किती आहे ना 89 शेवटी मल्टिप्लाय करा मीन डेविएशन किती येते नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या. हे मीन डेविएशन अबाउट मीनचा अनग्रुप डेटाचा सगळ्यांना समजलाय का. आपण काय करूया ग्रुप डेटाचा एक दोन एक्झाम्पल घेऊया मग तुम्हाला तिथं लक्षात येतो आपल्याला. ठीक आहे सर ग्रुप डेटा याचा आन्सर 9.99 येतो. किती 9.99. सर 10 येते. 9.99 थोडक्यात 10 अप्रॉक्सिमेटली किती येते का
जवळपास 10 येते. ओके 9.99 मध्ये सेम आहे. 0.1 चा फरक पडतोय. बरोबर आहे आन्सर. ठीक आहे. तर काय करा, पेज नंबर तुम्हाला इथं माहिती आहे, याच्यावरती अजून एक 2-3 एक्झाम्पल आहे, तिथं सॉल्व्ह करा. 130 पेज नंबर आहे बघा. मॅन्युअल लर्निंग मॅन्युअल मधलं एक्झाम्पल 3 एक्झाम्पल दिले, तेवढं सॉल्व्ह करा. ओके. आता आपण काय एक एक्झाम्पल तुम्हाला ग्रुप डेटाचं एक एक्झाम्पल मी काय करतो इथं बोर्डवरती आपण शिकूया. याच्यासारखं सेम एक्झाम्पल आहे, काहीच नाही, फक्त एक कॉलम तिथं वाढतोय ग्रुप डेटामध्ये, बाकीचा सेम एक्झाम्पल आहे ह्या टाइप मध्ये. एका फक्त कॉलम वाढतो तिथं क्लास इंटरव्हलचा. ती क्लास इंटरव्हलचा मिडल व्हॅल्यू आपल्याला xi घ्यायचं. एवढंच फरक आहे दोन्हीमध्ये. ते आपण एक्झाम्पल घेऊया आता. लिहून घ्या. एक्झाम्पल आहे, फाइंड द मीन डेविएशन from mean of the following distribution. Find the mean deviation from mean of the following distribution. क्लास इंटरवल दिले आपल्याला इथं xi ठिकाणी तुम्हाला क्लास इंटरवल दिले. ओके. काय थोडं तुम्हाला ग्रुप डेटाचे एक्झाम्पल आहे ना. मीन डेविएशन फॉर ग्रुप डेटा म्हणायचं. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, मीन डेविएशन फॉर ग्रुप डेटा. ओके. क्लास इंटरवल दिले पहिल्यांदा, त्यानंतर इथे fi असते, सेम कॉलम मध्ये सांगायचं क्लास इंटरवल आणि fi दिले. क्लास इंटरवल 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. ओके. क्लास इंटरवल आहे त्याचा. ग्रुप डेटा मध्ये क्लास इंटरवल असतो, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. फ्रिक्वेन्सी लिहून घ्या दिलेलं खाली 5, 8, 15, 16, 5, 8, 15, 16 आणि 6. ओके. सेम फॉर्म्युला पण तेवढं सेम आहे. फॉर्म्युला मध्ये पण काय फरक नाही ग्रुप आणि अनग्रुप डेटा मध्ये. फक्त इथं काय असणार आहे, एक टेबल मध्ये तुम्हाला क्लास इंटरवल वाढणार आहे. टेबल फक्त चेंज होतो इथं. ओके. एकच कॉलम मध्ये एक कॉलम चेंज झाला, एक कॉलम तू वाढतो इथे ह्याच्यामध्ये क्लास इंटरवल मध्ये. ओके. ग्रुप डेटा मध्ये बघा काय फरक आहे दोन्ही मध्ये. आता xi ठिकाणी आपल्याला काय दिले, क्लास इंटरवल दिले. ओके. ऑब्झर्वेशन डायरेक्ट इथं आपल्याला अनग्रुप डेटा मध्ये कसं होतं, डायरेक्ट ऑब्झर्वेशन होतं. इथं काय इन बिटवीन क्लास इंटरवल दिले, एवढंच आपल्याला ती एक कॉलम वाढतोय. बघा इकडे टेबल मध्ये कसं तयार करायचं. पहिल्यांदा काय दिलं बघा, क्लास इंटरवल आहे. क्लास इंटरवल तर जे आपल्याला दिलेले ते लिहून घ्यायचे पहिल्यांदा. ओके. त्यानंतर fi लिहून घ्या. पण fi पेक्षा तुम्हाला आधी एक सांगतोय xi घ्यायचं आहे आपल्याला. xi कसं घ्यायचं मी सांगतोय. बरोबर बघा, क्लास इंटरवल पहिल्यांदा लिहून घ्या 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. ओके. क्लास इंटरवल वर आपल्याला काय करायचं तर xi फाइंड करायचं. xi फाइंड करायचं तर आपल्याला अनग्रुप डेटा मध्ये कसं होतं, xi ऑलरेडी आपल्याला दिलेलं असणार आहे असते. पण इथं क्लास इंटरवल मध्ये आपल्याला काय करायचं, xi फाइंड करायचं तर आपल्याला xi मध्ये कसं फाइंड करायचं, त्या क्लास इंटरवलचा मिडल व्हॅल्यू आपल्याला घ्यायचं आहे. ओके. क्लास इंटरवलचं मिडल व्हॅल्यू घ्यायचं. कसं घ्यायचं इथं, क्लास मार्क म्हणतो आपण त्याला. क्लास मार्क म्हणजे मिडल व्हॅल्यू आपल्याला घ्यायचं 0 to 10 मध्ये मिडल व्हॅल्यू ऑफ क्लास इंटरवलचा. मिडल व्हॅल्यू कसं घ्यायचं, हा दोन्ही क्वाड्रंटचं व्हॅल्यू काय करायचं, बेरीज करायचा डिवाइडेड बाय 2 करायचं, आपल्याला मिडल व्हॅल्यू मिळतो त्या क्लास इंटरवलचा. ओके. xi मध्ये काय असणार आहे इथं, क्लास मार्क असणार आहे. क्लास मार्क कसं मिळतो आपल्याला, हा दोन्हीचा क्लास इंटरवल 0 to 10 आहे. हा दोन्ही अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट काय करायचं, बेरीज करायचा डिवाइडेड बाय 2 करायचा. फॉर्म्युला लिहून घ्या कुठेतरी. xi काय असणार इथं ग्रुप डेटा मध्ये अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट
डिवाइडेड बाय 2 करायचं. अपर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवाइडेड बाय 2. मिडल व्हॅल्यू म्हणतो आपण. मिडल एक्सआय मध्ये काय येतं? एक्सआय मिडल व्हॅल्यू करायचं क्लास इंटरवलचा. ओके. Sir, the plus five and upper limit plus limit. आवाज येत नाही क्लिअर? अपर लिमिट प्लस लोअर लिमिट पाहिजे ना सर, तिथं प्लस तुम्ही मायनस साइन केलं. एक मिनिट हा. फॉर्म्युला मध्ये अप्पर लिमिटला हा प्लस करायचा डिवाइडेड बाय 2 करायचा मग आपल्याला मिडल व्हॅल्यू मिळतो. अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट करायचं डिवाइडेड बाय 2 केले की आपल्याला काय होतं इथं क्लास इंटरवलचा मिडल व्हॅल्यू मिळतो. ओके. तर पहिल्यांदा 0 प्लस 10 किती होते? 10 10 डिवाइडेड बाय 2 किती? 5 5 10 प्लस 20 किती? 30 30 डिवाइडेड बाय 2 करायचं किती येतं? 15 याचा किती येतोय? 25 25 35 35 45 40. एक्सरसाइज कसं करायचं आपल्याला कळलं ना? अपर Yes, लिमिट sir. प्लस लोअर लिमिट करायचं डिवाइडेड बाय 2 करायचं. ओके. नेक्स्ट काय करायचं? एफ आय आपल्याला दिलेलं ऑलरेडी एफ आय लिहून घ्यायचा. एफ आय दिलेलं इथलं 5 8 50 16 आणि 6. ओके. एफ आय चा सम लागणार आहे आपल्याला. एफ आय चा सम लिहून घ्यायचा आपल्या इथं. आता बाकी इथून पुढे सगळे प्रोसेस सेमच आहे. एफ आय आले की परत एफ आय इंटू एक्स आय येणार. एफ आय इंटू एक्स आय झाला की डी आय येणार. तर एक्स आय मायनस एक्स बार येणार. डी आय काय करा मॉड डी आय घ्या. त्यानंतर त्याचं काय करायचं? एफ आय इंटू मॉड डी आय. ओके. बाकीचा प्रोसेस सेम आहे इथून पुढे. फक्त हा एक कॉलम वाढतो इथं. एक्स आय आपल्याला दिलेलं नसणार आहे त्याचा मिडल व्हॅल्यू क्लास इंटरवलचा मिडल व्हॅल्यू आपल्याला इथे घ्यायचा आहे. ओके. एवढंच एक कॉलम वाढतोय. बाकीचा फॉर्म्युला पण सेमच आहे आणि सगळी प्रोसेस पण सेमच आहे. फक्त एक्सआय तुम्हाला तिथं फाइंड आउट करता येईल. मिडल व्हॅल्यू फाइंड आउट करता यायला पाहिजे एवढंच. काय करायचं सम कॅल्क्युलेट करा आपण. चला फास्ट एफआयचं सम किती येतंय? हा एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे बघा. दरवर्षी आपल्याला हा 6 मार्काला एक्झाम्पल विचारतात बघा. प्रत्येक वेळी विचारतात आपल्याला. स्टँडर्ड डेविएशनला विचारते. काही वेळी मीन डेविएशनला आपल्याला इथे विचारले एक्झाम्पल आहे. हा एक्झाम्पल जरा जास्त प्रॅक्टिस करा. हेच एक्झाम्पल तुम्हाला येऊ शकते. पण आता ऑफलाईन एक्झाम ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे आपल्याला फक्त हा डेटा दिला असेल त्या डेटाचा फक्त आपल्याला एक्स बार काढायला सांगू शकते तिथं एमसीक्यू मध्ये एक्स बार आपल्याला फाइंड करायचं फक्त. ओके. त्यानंतर एक्झाम्पल येऊ शकते. काय येतं आता एफ आय इंटू एक्स आय करा किती सांगा? 25 125. 120 375. 375 75 560. 560 270 270. 1350 1350 किती येतोय? मीन एक्स बार किती येतोय? 27 27 27 येते का? Yes sir. एक्स बार रिपोर्ट किती आलेगा? हां डीआय करा नेक्स्ट 20 करा 5 minus 27 15 minus 27 25 minus 27 35 minus 27 45 minus 27 हां ठीक आहे सांगा -22. minus 22 minus 22 minus -12. minus 2 -2. minus 2 next
8. 8. 18. 80. सॉरी तो माइनस इथे माइनस 22 माइनस 23 माइनस 23 सगळे प्लस मध्ये कन्वर्ट केले तर या 5 टू डी आय का किती या 5 कुठे आहे तर 5 into 22 110, 110 96, 96 30, 30 128, 128 108, 108 8, सम किती येते 472, 472. 472 काढा मीन डेविएशन किती आहे सांग 472 divided by 50 किती येते 9.44. 9.44. समजलं सगळ्यांना काय केलं आपण इथं मीन डेविएशन किती आहे शेवटी मीन डेविएशन इज इक्वल टू 472 divided by 50 येतोय that is equal to 9.44 44. ओके काय यामध्ये डाऊट आहे का कुणाला No, sir. मीन अनग्रुप्ड आणि ग्रुप्ड मध्ये मीन डेविएशन काहीच फरक नसणार आहे फक्त तुम्हाला त्या एक क्लास इंटरव्हल असेल तिथं एक्सआय आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचं आहे मग त्याच्यावर पुढचा प्रोसेस बाकी ॲज इट इज आहे सर तिथं डिस्कंटिन्यू दिला असेल तर डिस्टिंग दिलाय की आपण घेऊ की एक्झाम्पल त्याला कन्वर्ट करायचं आपल्याला कंटिन्युअस मध्ये डिस्कंटिन्यू जर असेल त्याला कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट करायचं आणि मग एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं ओके एक्झाम्पल घेऊ आपण त्याचं एक समजलं सगळ्यांना एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या कॅल्क्युलेट मीन डेविएशन कॅल्क्युलेट मीन डेविएशन आपण काय करूया ह्याच्यावरती आपण डिस्कंटिन्यू वरती एक्झाम्पल घेऊया ना उद्या घेऊया उद्याच्या लेक्चरला आज अजून एक एक्झाम्पल ह्याच्यावरती घ्या कंटिन्युअस मध्ये सॉल्व्ह करा सगळ्यात लिहून घ्या क्लास इंट्रो लिहून घ्या 10 to 20 क्लास इंट्रो लिहून घ्या 10 to 20 20 to 30 30 to 40 40 to 50 Repeat करा. 10 to 20 20 to 30 30 to 40 40 to 50 50 to 60 60 to 70 फ्रिक्वेन्सी मध्ये लिहून घ्या खाली F5 मध्ये फ्रिक्वेन्सी लिहून घ्या 4 पहिल्या याच्यामध्ये 4 लिहून घ्या 6 10 18 9 3 फाईंड करा
हा सॉल्व करताय ना सगळ्यांनी? हो सर. Yes, sir. सॉल्व करा. किती आहे तेवढं एक्झाम्पल याच्यामध्ये सॉल्व करा. एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल सॉल्व करा. मग आपण उद्या ह्याच्यावरती डिस्कंटिन्यूवरती एक एक्झाम्पल घेऊया. मग आपल्याला स्टँडर्ड डेविएशन स्टार्ट करायचं. स्टँडर्ड डेविएशन अजून आपला 2 लेक्चर जातोय स्टँडर्ड डेविएशनला आणि 2-3 लेक्चर